मुंबईतील आझाद मैदानावर आज कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं असून दिवसभर हे आंदोलन सुरू राहणार आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदान आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे आणि याच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आज मुंबईतील आझाद मैदान या परिसरामध्ये जमलेली आहे। धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने ही सुरू आहे। त्याच मागणीसाठी विज्ञान तज्ञ सोमन विंचूर हे देखील दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। त्यानंतर आता संपूर्ण राज्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी हे आंदोलन करत आहे। आज आझाद मैदानातले आझाद मैदान या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। हे आंदोलन सामाजिक म्हणजे संविधानाच्या हिशोबाने तत्वाने सुरू आहे आणि आंदोलनामध्ये नेट पेपर ज्या प्रकारे फुटले होते त्या पेपर फुटेमध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी वारंवार ज्या प्रकारे हे पेपर त्यामुळे कुठेतरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ह्या राजीनाम्याची सातत्याने मागणी या ठिकाणी होत आहे। देशभरातून विरोधकांकडून ही मागणी सुरू असताना तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये, त्यामुळे कुठेतरी आता जनता काँग्रेस पार्टी ही आक्रमक झालेली आहे। आझाद मैदान या ठिकाणी आलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आलेले आहे। यामध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत, विशेषतः यंग जनरेशन जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। त्या ठिकाणी वेगवेगळे फलक देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेले। शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या दिल्लीतील पोलीस आणि ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणाचा देखील या ठिकाणी आंदोलन आणि फलक त्या ठिकाणी लावण्यात आला। शहीद भगतसिंग आणि अवमान करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध अशा प्रकारे या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहे। आणि विशेषतः हे जे आंदोलन या ठिकाणी जे सुरू आहे ते आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनातील जे प्रमुख कार्यकर्ते आणि त्या प्रमुख कार्यकर्त्यांचा देखील आता आपण हा संवाद साधताना त्यांचं काय हे जाणून घेऊया। आमचं एवढंच म्हणणं आहे, 2 महिने झाले नीटचा पेपर फुटून स्वतःची नैतिक जबाबदारी नाही, राज्याच्या शिक्षण मंत्रीला असू दे ते केंद्राच्या शिक्षण मंत्रीला असू दे, स्वतःची नैतिक जबाबदारी समजत नसेल तर तुम्ही तुमचा राजीनामा द्या, कारण तुम्हाला त्या पदावर बसवलंय ते काम करण्यासाठी आणि जर तुम्ही ते काम करत नसाल तर तुम्ही 100% राजीनामा द्यावा। आज शिक्षणाची एवढी दुर्व्यवस्था आहे की इतर विद्यार्थ्यांचा तर त्याच्यावरती होतच आहे, पण मुलींच्या शिक्षणावरती त्याचा खूप गंभीर परिणाम होतो। आजही खेडेगावात मुलींना तेवढं शिक्षणासाठी तेवढी संधी नाहीये आणि त्यात तुम्ही वारंवार जर नीट सारखे TAT सारखे MPSC सारखेचे पेपर फोडत असाल तर त्या मुलांना वारंवार एक्झाम द्यायला त्यांचं वयाची मर्यादा असते खेडेगावात। त्यांना किती वेळा तुम्ही फक्त त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधा, तुम्ही किती वेळा त्यांना हे नीटच्या एक्झामला किंवा प्रिपरेशन करायला तेवढा वेळ मिळतोय, ते ड्रॉप आउट होऊन जात आहेत, त्यांचं खूप नुकसान होत आहे आणि सरकारने याची गांभीर्यता लक्षात घेऊन त्यांचं जे काही नुकसान झालं त्याची नुकसानची भरपाई सुद्धा त्यांनी देण्यात यावी। तुम्ही कुठून आलेले आहे आणि नेमकं तुमचा पाठिंबा आंदोलना कशासाठी आहे? मैं मुंबई से ही हूँ और मेरा रीज़न यहाँ आने का ये है कि हमारे जो एजुकेशन सिस्टम है वो इतनी खोखली हो चुकी है कि पिछले जब से धर्मेंद्र प्रधान जी एजुकेशन मिनिस्टर तब से 7 पेपर लीक्स हो चुके हैं। ये एक बहुत अनएक्सेप्टेबल चीज़ है। हमारी जो एग्ज़ाम्स होती है वो हमारी फाउंडेशन होती है अच्छे करियर की, हमारे एजुकेशन की, अगर वो ही एकदम खोखला है तो मुझे नहीं पता कि आगे जाके हम जैसे यूथ के साथ क्या होने वाला है। या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात देखील जो अशी 7 वर्ष मागणी पोलीस भरती संदर्भात तुमची काय मागणी आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीला तुम्हाला का सपोर्ट द्यावा वाटला? एज्युकेशनसाठीच, कारण माझी बहीण जी आहे ती पण आता नीटची एक्झाम देणार आहे। ती 15-15, 16-16 तास एक्झाम देते, हे करते म्हणजे अभ्यास करत राहते ती। जर तिच्या टायमाला पण असं झालं तर मग काय करणार? मी एक भाऊ म्हणून तिला सपोर्ट करू शकतो, इथे येऊन सपोर्ट करू शकतो। आणि एज्युकेशन मिनिस्टर जर एवढंच आहे की तुम्ही काय नाही करत तर एकदा रेझिग्नेशन द्या आणि त्याच्यावर कारवाई होऊ द्या ना। जर तुमचं काही नसलं तर तुम्ही फॉल्टमध्ये नाही येणार आहे त्याच्यामध्ये।
ही वारंवार जी चौकशी आणि ह्या ज्या पेपरफुटीचे प्रकरण आहे त्याच्या सरकारचं असं म्हणणं आहे की आता आम्ही ऑनलाईन जेणेकरून पेपरफुटीचा कुठलाही परिणाम होणार नाही. ऑनलाईन पद्धती तरी चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्या आधी जे झालंय एवढे मुलं ज्यांनी हे केलं आत्महत्या केली आहे त्यांचं काय, त्यांच्यावर पण तर हे करायचं आहे ना, त्यांची पण तर आहे, त्यांचे पण आई बाप आहेत, त्यांना पण काहीतरी करायचं, मग त्यांच्यासाठी पण तर काहीतरी करू शकतो ना. हे जे ऑनलाईन आहे ते बरोबर आहे आणि ते करायचंच आहे. ऐकून तरी घ्या सर, ऑनलाईन आहे ते बरोबर आहे, करायचं आहे ते राईट आहे, ते करा तुम्ही ऑनलाईन. पण जे ऑफलाईन होऊन जे आत्महत्या केली आहे ज्यांनी त्यांचं काय, त्यांच्यासाठी आम्ही आवाज उचलतो आणि पुढे नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पण. आणखी या ठिकाणी एक जाती धर्म राजनीति बंद करो, शिक्षण रोजगार की बात करो या संदर्भातलं एक पोस्टर या ठिकाणी छात्र भारतीच्या वतीने लावण्यात आलेले आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नसेल, काय मजबुरी असेल मोदी सरकारची? जसं बोलायला बघितलं तर ना खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की हे जे सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार आहे. यांना दुसरे जे खासदार आहेत ते त्यांचा पाठिंबा आहे. जसं ओडिशावरून येतात हे धर्मेंद्र प्रधान आणि ओडिशा साईडचं वोट बँक त्यांचा धर्मेंद्र प्रधानचा आहे. जर त्यांनी धर्मेंद्र प्रधानला मागितला राजीनामा तर असं करता सर्वच नेत्यांना त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. कारण की जे खातं त्यांना दिलं आहे, एज्युकेशनचं खातं त्यांना दिलं आहे, पण त्यांच्याकडून ते हँडल होत नाही आहे. आणि जसं E20 इथेनॉलवालं ट्रान्सपोर्टचे मिनिस्टर आम्हाला पेट्रोलियमचं सांगतात आणि पेट्रोलियम मिनिस्टर बोलतात की म्हणजे रेट्स जे आहेत फ्यूलचे ते कमी होणार नाही. म्हणजे कुठला नेता काय करतोय, कोणत्या फील्डमध्ये काय करतोय, त्याचं खातं कोणतं, तो बोलतो कशाबद्दल, आणि सर्व जर जनता त्यांना विचारते तर ते त्यांचे विचार बद्दल असतात आणि ते त्यांना उत्तर पण देत नाही. तसं एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युथ देखील या ठिकाणी आलेला आहे. काही लोक जे मुली आलेल्या आहेत त्या विशेष मुलगा जो हा कॉकरोचचं पोस्टर घालून तोंडावर आलेला आहे. त्याची मागणी हे साधारण जाणून घ्या. आप कहाँ से आए और आपकी मांग क्या है? मैं पासवे कॉलेज में पढ़ता हूँ, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स एंड साइंस. मैं यहाँ पे आया हूँ प्रोटेस्ट के अंदर ये बताने के लिए कि जो अपना एजुकेशन सिस्टम है बिल्कुल रिस्पॉन्सिबल नहीं है हम लोग के साथ जो भी हो रहा है. मैंने खुद बहुत बार एक्सपीरियंस किया है कि स्टूडेंट्स को स्टडीज़ के नाम पे बस लूटा जाता है. हम लोग को ये चीज़ वो चीज़ हर चीज़ के टाइम पे कुछ ना कुछ रीजन्स की वजह से फाइन्स और मनीज कलेक्ट करते रहते हैं, लेकिन हम लोग को कोई बेनिफिट नहीं मिलता वो सब चीज़ से. हम लोग को असाइनमेंट्स के नाम पे सिर्फ पेपर्स मंगाते हैं और पेपर्स को वही चीज़ हम लोग के सामने नदी वाले के पास भेज देते हैं. ये कौन सा एजुकेशन सिस्टम है जो ऐसा करता है? सोनम वांगचुक सर हम लोग के लिए हंगर स्ट्राइक पे 19 डेज से बैठे और हम लोग अपनी आवाज़ भी नहीं उठा सकते क्या? और ये गवर्नमेंट 19 दिन से सुन भी नहीं रही हम लोग की बात. ये कैसी गवर्नमेंट है? ये गवर्नमेंट को क्या गुंडागर्दी करने का लाइसेंस मिला है? ये कौन सी गवर्नमेंट है जो हम लोग को बच्चों को भी लूट रही है? बच्चों को तो छोड़ देना चाहिए कम से कम. हम लोग आने वाला फ्यूचर है, अगर हम लोग ही कुछ नहीं सीख पाएंगे, हम लोग ही कुछ नहीं कर पाएंगे तो देश का इसलिए क्या होगा, क्या करेगा देश हम लोग का? ये इससे अच्छा तो हम लोग इंडिया छोड़ के दूसरे विदेशों में चले जाए. अगर वो भी हम लोग कर दिए तो हम लोग एंटी नेशनल हो जाते हैं. आखिर क्यों बोलते हैं हम लोग एंटी नेशनल? हम लोग को जहाँ भी हम लोग को जो सुविधा मिलेगी, जो सपोर्ट करेगा हम लोग वहीं जाएंगे ना. इंडिया में सपोर्ट हो रहा है, सब लोग इंडिया में रुकेंगे. अरे यार मेरे कितने दोस्त लोग नीट का एग्जाम दिए थे, उन लोग का जब मालूम पड़ा कि नीट का पेपर वापस से लिया जाएगा, उन लोगों की पूरी मेहनत खराब हो गई तो कितना बुरा लगा उन लोग को. कितने लोग मेरे पास आके रोए, कितने लोग चिल्लाए. मैं B.Com का स्टूडेंट हूँ, लेकिन मैं उन लोग के दुख में उन लोग के साथ शामिल हुआ क्योंकि मेरे को मालूम है कैसा लगता है जब 1 साल की मेहनत, 2 साल की मेहनत, 5 साल की मेहनत ऐसी वेस्ट हो जाती है. तो ये कौन सी बात हुई? हाँ, ये सब चीज़ के लिए रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा? जब लीक हुआ तो उसने भी हम लोग को बोल दिया है कि री एग्ज़ाम देने का. ये क्या बात हुई कि री एग्ज़ाम सबको देने का? जो लोग गलत करे, जिन लोगों ने क्राइम करे उन लोगों को पकड़ो, उन लोगों को निकालो वो चीज़ से. जो लोग ने अपना पूरा टाइम वेस्ट किया उन लोगों को क्यों आप क्या बोलते पनिशमेंट दे रहे हो? जो लोग ने गलती किया उन लोगों को पनिशमेंट दो ना. आप लोग के अंदर क्या इतना भी ये नहीं है कि आप ज़रा सा उन लोग के ऊपर कार्रवाई करो कि कौन कौन क्या क्या किया है, किसने पेपर्स लीक करे, उन लोग को दे दो ना पनिशमेंट आप. थैंक यू. या ठिकाणी काही महिला जे आलेल्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत. तर यांचा काय मागणी आहे तुमची? तुम्ही बाबासाहेबांचा फोटो घेऊन आलेला आहे, काय समर्थन आहे तुमचं आणि तुम्हाला काय या संदर्भात बोलायचं आहे? बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन आले, धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागायला.
बाबासाहेबांची प्रतिमा याच्यासाठी घेऊन आले. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे. जे युवा पिढीला कॉक्रोच बनले गेले आणि तरुण युवा पिढीचा नेट पेपर फुटला गेला, तर धर्मेंद्र प्रधानला राहण्याचा अधिकार नाही. तर धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे. राजीनामा दिलाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो. हा माझा आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. म्हणून मी बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन सीजीपी प्रोटेक्टला आलेली आहे. आप कहाँ से आए हो? मुंब्रा से. क्या क्या मांगे आपकी? आप कांग्रेस जनता पार्टी के आंदोलन में आई हो, आप स्टूडेंट हो या आप किसके समर्थन में आए हो? मैं यहाँ सोनम वांगचुक सर के समर्थन में आई हूँ। मुझे नहीं पता कि भगत सिंह कैसे दिखते थे, पर मुझे इतना पता है कि हमारे सोनम वांगचुक आज 19 दिन से स्ट्राइक पे बैठे। सरकार ने एक अपनी तरफ से कोई रिएक्शन नहीं दिया। मोदी जी घूम रहे देश विदेश, शिक्षा मंत्री क्या कर रहे हैं क्या पता। हम चाहते हैं कि सिर्फ धर्मेंद्र प्रधान रेजिग्नेशन ना दे, बल्कि आने वाला जो भी एजुकेशन मिनिस्टर उसको ये पता होना चाहिए कि यहाँ पे पढ़ने वाला युवा है, कोई कॉकरोच नहीं, और उस हिसाब से काम करे। जय हिंद. एकंदरीत ह्या ठिकाणी जे आंदोलक लवकरात लवकर मोदी सरकारने देखील हा राजीनामा घ्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भविष्याचं ह्या ठिकाणी कुठेतरी रक्षण होणार. सातत्याने ज्या प्रकारे पेपरफुटी सुरू आहे, त्या पेपरफुटीचा रोष हा आता संपूर्ण राज्यामध्ये पसरताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन श्रीकांत खरासह संतोष मोरे, आझाद मैदान, मुंबई.